Student, in today's lecture we are going to start our next preparation method of alcohol by hydroboration oxidation using diborane and alkaline hydrogen peroxide. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण जी प्रिपरेशन मेथड पाहिली ती होती बाय हायड्रेशन ऑफ अल्किन युजिंग कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, तर त्याच्यामध्ये आपण इथिलीनचे एक्झाम्पल घेतले, तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळालं. त्यानंतर तुम्ही प्रोपिलिन घेतलं, तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळालं. आणि तुम्ही आयसोब्युटिलिन घेतलं आणि तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळालं. तर ते एक्झाम्पल्स आपण बघितले आणि तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर झालं. ओके, आता आपण जी फोर्थ मेथड आहे बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन युजिंग डायबोरेन ती बघूया. हायड्रो मीन्स हायड्रोजन अँड बोरेशन मीन्स बोरॉन. ओके, आता डायबोरेन्स हे डायमर आहे बोरॉनचा. आता तुम्हाला माहितीये बोरॉन हायड्राइड BH3 असं लिहिता तुम्ही. म्हणजे बोरॉनची जी व्हॅलेन्सी आहे ती 3 आहे, म्हणजे 3 हायड्रोजन ऍटम अटॅच होतील बोरॉनला. ओके, आता इथे जर निगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर म्हणायला गेली तर हायड्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन बोरॉन. ओके, सो हायड्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि बोरॉन वरती काय असेल, +3 चार्ज असेल. ठीक आहे, आता हे झालं बोरॉन हायड्राइड. आता डायबोरेन्स मीन्स म्हणजे तुम्ही BH3 असे लिहिता. डायबोरेन्स मीन्स डायमर असेल म्हणजे B2 इथे H6 येईल. ओके, तर आपण डायबोरेन बरोबर रिॲक्शन करणार आहोत इथिलीनची. तर आपण रिॲक्शन बघूया. वी विल टेक इथिलीन CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज इथिलीन is treated with diborane means B2H6. ओके, दिस इज डायबोरेन. आता बोरॉन हायड्राइड जे आहे त्याचा डायमर काय आहे, B2H6. ओके, म्हणजे बोरॉन हायड्राइड जे आहे BH3 जे आहे ते हायली अनस्टेबल आहे. ओके, तर ते स्टेबल होण्यासाठी ते डायमर फॉर्म करतं. म्हणजे B2H6 चे स्ट्रक्चर कसं येईल बघा, या पद्धतीने येईल. ते स्टेबल फॉर्म करेल. ओके, या पद्धतीने B2H6 चं स्ट्रक्चर येईल आणि हे स्टेबल स्ट्रक्चर असेल बिकॉज ऑफ BH3 इज हायली अनस्टेबल आणि ते डायमर फॉर्म करेल. म्हणजे B2H6 असं होईल. डायबोरेन म्हणणार तुम्ही त्याला, काय म्हणणार, डायबोरेन. ओके, आता जे काही कंपाऊंड आहेत ते अनस्टेबल आहेत. तसंच AlCl3 जे आहे अल्युमिनियम ट्रायक्लोराइड हेही अनस्टेबल आहे आणि त्याचा जर डायमर कोणता असेल तर Al2Cl6 हा डायमर आहे आणि हा स्टेबल आहे. तसं बोरॉनच्या बाबतीत पण आहे. BH3 जे आहे ते अनस्टेबल आहे, त्यामुळे त्याचा डायमर फॉर्म करावा लागतो आणि तो जर डायबोरेन जे स्ट्रक्चर आहे, डायमर जो आहे BH3 चा तो काय आहे, स्टेबल आहे. ओके, सो आपण तिथे B2H6 डायबोरेन यूज करणार आहोत. डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ THF टेट्राहायड्रोफ्युरेन, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते या पद्धतीने आहे. ओके, टेट्राहायड्रोफ्युरेन हे असं लिहितात. ओके, ते जे आहे ते हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे आणि दिस इज सायक्लिक इथर. आता इथे बघा CH2 आणि इथे ऑक्सिजन आहे, सो दिस इज सायक्लिक इथर. ओके, आता हे जे सायक्लिक इथर इथे सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. THF टेट्राहायड्रोफ्युरॉन म्हणतात त्याला. हा सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. तर तो सॉल्व्हंट म्हणून काय यूज केला जाईल बघा, बोरॉन जो आहे आता BH3 असं लिहिणार ना तुम्ही. BH3 या पद्धतीने लिहिणार तुम्ही BH3. आता इथे बघा बोरॉन जो आहे तो त्याचं ऑक्टेट कम्प्लीट नाहीये. ओके, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन आहेत. सो त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे आणि हा जो ऑक्सिजन ऍटम आहे म्हणजे टेट्राहायड्रोफ्युरॉन काय करेल, त्या बोरॉन बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करेल आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेल. त्याला स्टेबल होण्यासाठी हेल्प करेल आणि काय करेल, THF चा रोल काय असेल की बोरॉन बरोबर तो काय करेल, कॉम्प्लेक्स फॉर्म करेल. ओके, सो तिथे आपण जो सॉल्व्हंट घेतलेला आहे तो THF आहे. ओके, म्हणजे टेट्राहायड्रोफ्युरॉन. आणि तुम्हाला काय मिळेल बघा, आता इथे बघा हा जो हायड्रोजन ऍटम आहे तो इथे CH3 इथे ऍड होईल. ओके, म्हणजे CH3 म्हणजे एक हायड्रोजन एका इथिलीनच्या मॉलिक्यूल बरोबर या हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होईल. सो आपल्याला इथिलीनची इथे 6 हायड्रोजन आहेत. सो इथिलीनचे आपल्याला 6 मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. ओके, 6 मॉलिक्युल आणि काय मिळेल तुम्हाला CH3
सिंगल बॉन्ड CH2 म्हणजे तुम्हाला इथाइल मिळेल. म्हणजे कसं लिहिणार बघा तुम्ही, दिस इज इथाइल CH3 सिंगल बॉन्ड CH2. ओके, सो दिस इज बोरॉन. आता जे इथाइल ग्रुप आहे जो CH3 CH2 तो तुम्हाला 3 टाइम्स घ्यावा लागेल, बिकॉज ऑफ बोरॉनची जी व्हॅलेन्सी आहे ते 3 व्हॅलेन्सी आहे. सो तुम्ही काय लिहिणार इथे 3 टाइम्स इथे बोरॉन. ओके, आता इथे काय करणार तुम्ही ट्वाइस करणार, म्हणजे इथे रिएक्शन बॅलन्सिंग साठी मी ट्वाइस लिहिलेला आहे. ओके, इथे बघा 6 इथिलीन मॉलिक्युल्स आहेत आणि हा एक हायड्रोजन ऍटम 6 इथिलीन मॉलिक्युल बरोबर रिॲक्ट होऊन तुम्हाला CH3 CH2 म्हणजे इथाइल मिळेल. ओके, इथाइल ग्रुप मिळेल. आणि बोरॉनची जी व्हॅलेन्सी आहे ती 3 आहे. सो मी इथे 3 टाइम्स लिहिलं आणि ट्वाइस जे लिहिले आहे ते बॅलन्सिंग साठी लिहिलंय. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल, आता ह्याचं नाव काय असेल, ट्राय इथाइल बोरेन. काय म्हणणार तुम्ही, ट्राय इथाइल बोरेन. ट्राय इथाइल बोरेन. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल, हायड्रोजन पेरॉक्साइड ची ऍडिशन होईल इन प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन मीडियम H2O2. ओके, इन अल्कलाइन मीडियम OH मायनस. आता इथे बघा H2O2 मी जर असा लिहिला OH ट्वाइस, दिस इज H2O2. ओके, आता इथे 6 H2O2 आपल्याला घ्यावे लागतील, 6 मोल्स ऑफ. सपोज मी इथं जर 6 घेतले तर किती झाले बघा, OH मायनस 12 झाले, म्हणजे OH मायनस किती असतील, 12 असतील. ओके, म्हणजे इथे काय होईल बघा, CH3 CH2 OH आणि दिस इज 6 मोल्स. ओके, सो तुम्हाला काय मिळेल, इथाइल अल्कोहोल मिळेल. इथाइल अल्कोहोल तुम्हाला काय मिळालं, प्रायमरी अल्कोहोल मिळालं. CH2OH ग्रुप आहे, सो दिस इज प्रायमरी अल्कोहोल. ओके, आता 6 OH मायनस 6 इथाइल अल्कोहोल तुम्हाला मिळाले, 6 मोल्स ऑफ. आता जे राहिलेले 6 OH मायनस आहेत, ओके, ते काय होतील बघा, हा जो बोरॉन आहे, बोरॉन 2 टाइम्स, म्हणजे तुम्ही 2 बोरॉन असं लिहिणार, OH थ्राइस. ओके, हे मिळालं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बोरिक ऍसिड मिळेल. किंवा तुम्ही कसं लिहू शकता, 2H3BO3. दिस इज बोरिक ऍसिड. दिस इज बोरिक ऍसिड. तुम्ही असंही लिहू शकता, किंवा B2OH थ्राइस, म्हणजे OH किती झाले, 6 झाले इथे, म्हणजे जे राहिलेले OH 6 आहेत, OH मायनस 6, ते आपण तुम्ही इथे या पद्धतीने बॅलन्सिंग करणार, 2 बोरॉन आणि OH थ्राइस या पद्धतीने. ओके, आता इथे जे 6 मोल्स घेतले तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साइडचे, ते तुम्हाला किती मिळाले, जे OH मायनस असतील ते किती घ्यावे लागतील, तुम्हाला 12 घ्यावे लागतील. 6 टाइम्स तुम्ही जर इथे इथाइल अल्कोहोल बरोबर OH मायनस जर बॉन्ड झाले तर तुम्हाला इथाइल अल्कोहोलचे 6 मोल्स इथाइल अल्कोहोल मिळेल आणि जे 6 OH मायनस जे आहेत ते इथे तुम्हाला बोरिक ऍसिड मिळेल, बाय प्रोडक्ट मिळेल बोरिक ऍसिड. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय म्हणणार, इथिलीन इज ट्रीटेड विथ डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ THF tetrahydrofuran. Okay, so to prepare triethyl borane, then react with hydrogen peroxide in alkaline medium. Okay, this is more important. This in alkaline medium to prepare ethyl alcohol, and this is primary alcohol. आणि जो बाय प्रोडक्ट मिळेल तुम्हाला बोरिक ऍसिड मिळेल. ओके, म्हणजे इथे आपण B2H6 जर घेतला, म्हणजे डायबोरेन, जर डायमर बोरॉनचा जर डायमर घेतला, डायबोरेन B2H6 असं लिहिणार तुम्ही, तर हा जो हायड्रोजन ऍटम आहे तर ह्या कार्बनला इथे काय होईल, ऍड होईल हा हायड्रोजन ऍटम या कार्बनला, म्हणजे CH3 असं होईल आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. म्हणजे कसंही होईल, CH3 सिंगल बॉन्ड CH2, म्हणजे इथाइल ग्रुप किती मिळतील तुम्हाला, 6 मोल्स ऑफ. ओके, आता इथे बघा, म्हणजे जो इथिलीन आहे तो तुम्हाला 6 टाइम घ्यावा लागेल, म्हणजे 6H6 आहे ना, म्हणजे एक हायड्रोजन इथिलीनच्या एका हायड्रोजन बरोबर कार्बन बरोबर रिॲक्ट होईल आणि तुम्हाला इथे 6 इथिलीन मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. ओके, आणि जो बोरॉनची जी व्हॅलेन्सी आहे 3 आहे, सो इथाइल ग्रुप तुम्हाला 3 टाइम्स लिहावा लागेल आणि इथे बॅलन्सिंग साठी मी इथे 2 लिहिलेला आहे आणि तुम्हाला मिळेल ट्राय इथाइल बोरेन.
आणि नेक्स्ट तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड बरोबर रिॲक्शन करणार आहात इन अल्कलाइन मीडियम आणि तुम्हाला काय मिळेल, इथाइल अल्कोहोल मिळेल. ठीक आहे. आता आपण जी नेक्स्ट रिॲक्शन आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. CH3 CH double bond CH2. This is propylene. This is propylene. Okay. आता is treated with diborane B2H6. आता इथे 6 मोल्स प्रोपिलिन घ्यावं लागेल. म्हणजे हे जे 6 हायड्रोजन आयटम्स आहेत ते 6 प्रोपिलिन मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतील आणि तुम्हाला काय मिळेल बघा इथे, काय मिळेल, इन प्रेझेन्स ऑफ THF. आता मी इथे फॉर्म्युला लिहित नाहीये कारण तुम्हाला THF चा रोल सांगायचा होता. तर THF चा रोल काय असेल, ते त्याचं ऑक्टेट जे इनकम्प्लीट आहे तर त्याच्याबरोबर तो कॉम्प्लेक्स फॉर्म करेल स्टेबल राहण्यासाठी. ओके. तर हा जो सॉल्व्हंट म्हणून यूज करेल THF आणि तो रोल काय असेल त्याचा की तो बोरॉन बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करेल. बिकॉज बोरॉनची जे ऑक्टेट आहे ते इनकम्प्लीट आहे. म्हणजे त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स अजून बाकी आहेत. त्यामुळे तो THF जो आहे तो कॉम्प्लेक्स फॉर्म करेल बोरॉन बरोबर आणि स्टेबल होईल. ठीक आहे. आता इथे बघा, आता इथे जी ऍडिशन होणार आहे ती अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल नुसार होणार आहे. तर मार्कोनिकॉफ रूल काय सांगेल, आता BH3 मी तुम्हाला सांगितलं इथे बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे आणि हायड्रोजन इथे 3 अटॅच असतील बोरॉनला. आता जो हायड्रोजन जो आहे तो काय आहे, बोरॉन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सो हायड्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि बोरॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. तर मार्कोनिकॉफ रूल काय सांगेल, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. म्हणजे जे हा जो हायड्रोजन आहे तो या कार्बनला काय होईल, अटॅच होईल. आणि इथे 6 हायड्रोजन आहेत. सो आपल्याला काय घ्यावे लागतील, 6 प्रोपिलिनचे मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. आणि तुम्हाला काय मिळेल बघा, CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2. काय मिळेल, CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2. ओके. आता बोरॉन ची जी व्हॅलेन्सी 3 असल्यामुळे आपण इथे थ्राइस प्रोपाइल ग्रुप घेणार आहोत बोरॉन आणि इथे मी बॅलन्सिंग साठी 2 लिहिते. ओके. बोरॉन 2 आहेत. ओके. इथे 2 बोरॉन झाले आणि इथे आपण 6 प्रोपिलिन मॉलिक्युल्स घेतलेले आहेत. ओके. म्हणजे हायड्रोजन जर ऍड झाल्यानंतर इथे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होणार आणि तुम्हाला इथे 6 प्रोपाइल ग्रुप्स मिळतील. सो दिस इज ट्रायप्रोपाइल बोरेन. दिस इज ट्रायप्रोपाइल बोरेन. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल तर हायड्रोजन पेरॉक्साइडची ऍडिशन होईल इन प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन मीडियम H2O2 इन अल्कलाइन मीडियम. ओके. आता H2O2 मी सांगितले तुम्हाला, मी जर असं लिहिलं OH ट्वाइस म्हणजे H2O2 असं. आता इथे 6 मोल्स ऑफ H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड घ्यावे लागतील. हायड्रोजन पेरॉक्साइडचे 6 मोल्स घ्यावे लागतील. म्हणजे 6 मोल्स झाले किती, OH किती झाले, 12 झाले. इथे किती झाले, 12. आता जे 6 OH मायनस आहेत ते इथे काय करतील, अल्कोहोल बरोबर म्हणजे अल्कोहोल फॉर्म होईल. मग इथे CH3 CH2 CH2 OH 6 मोल्स ऑफ प्रोपाइल अल्कोहोल मिळेल तुम्हाला. N प्रोपाइल अल्कोहोल. दिस इज N प्रोपाइल अल्कोहोल प्लस OH थ्राइस. ओके. आणि जे राहिलेले 6 OH मायनस असतील ते बोरॉन बरोबर रिॲक्ट होतील आणि तुम्हाला बोरिक ऍसिड मिळेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जरी फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्ही इथिलीन घेतलं आणि तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळालं. ओके. आणि जे तुम्ही प्रोपिलिन घेतलंय तरी तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळालेलं आहे. ओके. आता जी आपण लास्ट मेथड पाहिली कुठली, बाय हायड्रेशन ऑफ अल्किन युझिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तिथे आपण प्रोपिलिन घेतलेलं तेव्हा तुम्हाला काय मिळालेलं, आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणजे सेकंडरी अल्कोहोल मिळालेलं. ओके. इथिलीन घेतलं तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळालं बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तुम्ही प्रोपिलिन घेतलं तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळालं आणि तुम्ही आयसोब्युटिलिन घेतलं तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळालं. तर इथे बघा, तुम्हाला इथिलीन घेतलं तरी तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळालं, प्रोपिलिन घेतलं तरी तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलच मिळत आहे. आता आपण आयसोब्युटिलिन घेऊया. तो
तुम्हाला काय मिळतंय बघूया, कुठला अल्कोहोल मिळतंय, प्रायमरी मिळतंय, सेकंडरी मिळतंय का टर्शरी अल्कोहोल मिळतंय ते बघूया. ओके, म्हणजे तुम्ही इथे काय म्हणणार, प्रोपिलीन इज ट्रीटेड विथ डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ THF. According to Markovnikov's rule, the negative part of the reagent goes to the carbon having less number of hydrogen atom and to prepare tripropyl borane. ओके, बोरॉनची जी व्हॅलेन्सी आहे ती 3 आहे, त्यामुळे मी प्रोपिलिन ग्रुप किती घेतले, प्रोपाइल ग्रुप किती घेतले, इथे 3 घेतलेले आहेत. ओके, आणि तुम्हाला काय मिळालं, ट्रायप्रोपाइल बोरेन. त्यानंतर तुम्ही काय केली, हायड्रोजन पेरॉक्साईडची ऍडिशन केली. 6 मोल्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड घेतले इन अल्कलाइन मीडियम. ओके, तर तुम्हाला काय मिळालं, 6 मोल्स ऑफ N प्रोपाइल अल्कोहोल अँड दिस इज बाय प्रोडक्ट. ओके, आता आपण आयसोब्युटिलीन घेऊया. आयसोब्युटिलीन CH3 C double bond CH2 CH3. This is isobutylene. Okay, is treated with diborane B2H6 in presence of THF, tetrahydrofuran. स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला टेट्राहायड्रोफ्युरॉनचं. ओके, हे हायड्रोजन ऑक्सिजनचे काय असतील, लोन पेअर असतील 2 त्याच्यावर. आता इथे काय होईल, इथे पण जी ऍडिशन होणार आहे हायड्रोजनची, इथे आपल्याला 6 मोल्स ऑफ आयसोब्युटिलीन घ्यावे लागेल. आता जी इथे हायड्रोजनची ऍडिशन होणार आहे कुठे, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल नुसार होणार आहे. द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. आता इथे हायड्रोजनच नाहीये, सो ही जी हायड्रोजनची ऍडिशन आहे ती या कार्बनला होईल. ओके, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, CH3 CH सिंगल बॉन्ड CH2 अँड CH3. किती घ्यावे लागेल तुम्हाला, थ्राइस. ओके, बोरॉन आणि 2 टाइम्स. इथे मी बॅलन्सिंग साठी 2 लिहिलेला आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईडची ऍडिशन करणार. 6 मोल्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इन अल्कलाइन मीडियम. तुम्हाला काय मिळेल, इथे बघा CH3 CH CH3 CH2 OH. ओके, 6 मोल्स ऑफ. तुम्हाला काय मिळालं बघा, आयसोब्युटाइल अल्कोहोल मिळालं. आयसोब्युटाइल अल्कोहोल, दिस इज आयसोब्युटाइल अल्कोहोल. आता इथे बघा, तुम्ही आयसोब्युटिलीन घेतलं तरी तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलच मिळालेलं आहे, प्लस 2POH थ्राइस. ओके, दिस इज बाय प्रोडक्ट. काय म्हणणार तुम्ही, आयसोब्युटिलीन इज ट्रीटेड विथ डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ THF टेट्राहायड्रोफ्युरॉन टू प्रिपेअर आयसोप्रोपाइल बोरेन. टू प्रिपेअर आयसोप्रोपाइल बोरेन. ओके, इथे साईज लिहावं लागेल बिकॉज ऑफ बोरॉनची व्हॅलेन्सी जी आहे ती 3 आहे आणि बॅलन्सिंग साठी इथे मी 2 लिहिलेला आहे. So, isobutylene is treated with diborane in presence of THF to prepare isopropyl borane. Then react with hydrogen peroxide in alkaline medium to prepare 6 moles of isobutyl alcohol. This is primary alcohol and 2BOH thrice. Okay, तुम्हाला बोरिक ऍसिड मिळेल. ठीक आहे, इथे आपण बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन युझिंग डायबोरेनची जी प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम ऑफ अल्कोहोलची ती पाहिली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल बघणार आहोत.